हे चित्र बदललं म्हणण्यापेक्षा तुम्ही बघितलं असेल की या 4-5 महिन्यामध्ये सर्व जनतेला माहीत आहे की नगराध्यक्षाचं उमेदवार डॉक्टर केतनवार साहेब उभा राहणार आहेत। त्याचाच त्यांनी फायदा घेऊन मला अगोदर आश्वासन द्यायचं आणि नंतर नाही म्हणायचं, ही पक्षाची जी खेळी आहे ही चुकीची आहे। मी जे राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे गेल्या 20 वर्षापासून, त्याच्यामध्ये वैद्यकीय सेवा, समाजसेवा ही लोकांना जनतेपर्यंत माहीत आहे की मी जी एंट्री मारत आहे नगरपालिकेमध्ये ते फक्त सेवेचा भाग म्हणूनच मारत आहे। म्हणजे मला सेवा करायची आहे आणि वसमतचा विकास करायचा हा माझा मुद्दा आहे। केवळ हा मुद्दा आहे तर त्यांना हे लक्षात येत नाही की बाबा जेव्हा डॉक्टर केतनवार साहेब नगरपालिकेत येतील त्यावेळेला यांची पोळी भाजणार नाही। म्हणून कधीही ते एक राजकीय पक्ष, सगळेच राजकीय पक्ष माझ्या विरोधात काहीतरी खेळी करत आहेत। मी खेळी करत नाही, राजकीय गेम त्यांनी माझा करायचा ठरवलेला आहे जेणेकरून डॉक्टर केतनवार साहेबाला नगरपालिकेमध्ये येऊ देऊ नये। आणि माझा उद्देश स्पष्ट आहे की सेवेचा भाव आहे, सेवाच करायची आपल्याला। दुसरा मुद्दा आहे की बाबा नगरपालिकेचा उमेदवार जर तुम्ही नवीन चेहरा देत असाल तरच त्याचा विकास होतो, तेच जुने चेहरे दिले तर विकास होत नाही। हे आपण महाराष्ट्रात बघितले, भारतात बघितलेलं आहे की उमेदवार जिथं बदलला तिथं यश मिळाले, कोणताही पक्षाचं उमेदवार जर नाही बदलला तर यश येत नाही। त्याचं कारण असं की जनतेला माहीत आहे तेच उमेदवार दिले तर विकास होत नाही, कारण त्याच्या जी विचारसरणी असती त्याला विकासाचं काही घेणं देणं नसते, त्याचे मार्ग दुसरे असतात। म्हणून माझा मुद्दा एकच आहे की उमेदवार बदला। यांच्या आता जे त्यांचे 3 उमेदवार ठरलेले आहेत ते जुनेच चेहरे आहेत। आमच्याकडे नवीन चेहरा डॉक्टर केतनवार साहेबांच्या मिसेस म्हणजे माझी मिसेस सविता केतनवार ही मी तिथं नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहे आणि ती उमेदवारी मी डिक्लेअर केलेली आहे। जर पक्षाकडून मला नाही मिळालं तर माझी अपक्षाची उमेदवारी अजूनही तिथं तयारच आहे। नेमकं यापुढे आजचा दिवस शेवटचा नाही, आणखी 25 तारखेपर्यंत पोस्टपोन केलेला आहे, कारण काही अपील आहेत त्याच्यामुळे नगराध्यक्षाचं उमेदवारी मागे घ्यायची तारीख 25 आहे। तर त्यामध्ये आता आमचे जे अपक्ष आहेत ते 25 अपक्ष आहेत आमचे, त्याच्यापैकी 16 जण आज आले होते, आता 9 जण उद्या परवा येतील, तर 25 जण खाली आमचे उमेदवार राहणार आहेत। आणि अपक्षाचा उमेदवार मी, माझी पत्नी सविता केतनवार ही नगराध्यक्षपदाची उमेदवार राहणार। म्हणजे थोडक्यात तिसरी म्हणा, कोणती म्हणा आघाडी, परंतु अपक्ष आघाडी म्हणा त्याला।